ह्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर दत्त महाराजांचा सर्वात प्रिय मंत्र कोणता आणि कोणती साधना साधकाने दत्त महाराजांची साधना करताना सर्वात पहिले करावी असा प्रश्न एकाने विचारला आहे. त्यावरती संपूर्ण विशेष मार्गदर्शन या व्हिडिओमधून आम्ही करण्याचा प्रयत्न करू. तर तुम्ही जर दत्त उपासना सुरू करत असाल, दत्त महाराजांची साधना सर्वात पहिले चालू करत असाल, तर अत्यंत महत्त्वाचं हे आहे की कोणत्याही देवतेची उपासना करताना मनामध्ये श्रद्धा, भक्ती आणि समर्पण या 3 गोष्टी असणं अत्यंत गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट की कोणता मंत्र तुम्ही साधनेसाठी घेत आहात त्यापेक्षा तुम्ही किती सातत्याने साधना करता हे जास्त महत्त्वाचं आहे. कारण की जोपर्यंत मनामध्ये श्रद्धा नाही तोपर्यंत त्याचं फळ मिळणं शक्य नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम हे आपल्या शास्त्रांनी सांगून ठेवलेलं आहे. म्हणून आपण साधना जर सुरू करत आहोत तर कोणत्याही मंत्राची साधना सुरू करण्यापूर्वी त्या देवतेबद्दल जर समर्पण असेल तर तुम्हाला विशेष अशी अनुभूती येते. तर ह्या सर्व गोष्टींची तयारी झाल्यानंतर दत्त महाराजांच्या साधनेसाठी तुम्ही 2 मंत्रांचा जप करू शकता. सर्वात पहिले म्हणजे अष्टाक्षरी दत्तात्रय मंत्र किंवा एकाक्षरी दत्तात्रय बीज मंत्राचा वापर तुम्ही करू शकता. परंतु ह्या मंत्रांची उपासना सुरू करण्यापूर्वी जर कोणाकडून हा मंत्र तुम्हाला घेता आला, दीक्षा स्वरूपामध्ये घेता आला, तर ती उत्तम अशी एक प्रकारे तुम्हाला त्या मंत्राचा अनुभव देणारी गोष्ट असेल. परंतु जर असं करता नाही आलं तर ज्या मंत्राचं ग्रहण करायचं आहे तो मंत्र स्वतः देवतेकडून आपण घेतो आहोत, अशा प्रकारे मानसिक दीक्षा पद्धतीने पहिले तो मंत्र एका ठिकाणी लिहून तो त्या देवतेच्या चरणी समर्पित करावा आणि त्यानंतर भुर्जपत्रावर तो लिहिलेला मंत्र त्या देवतेच्या समोर 3 वेळा वाचावा. या पद्धतीने त्या देवतेने आपल्याला मंत्र दिला आहे किंवा आपण त्या देवतेला गुरु केलेला आहे, या पद्धतीने दत्त महाराजांना गुरु करावे आणि त्यानंतर दत्त महाराजांच्या विशेष अशा कोणत्याही मंत्राची साधना तुम्ही सुरू करू शकता. एकाक्षरी मंत्राची साधना किंवा दुसऱ्या कोणत्याही सोप्या मंत्राची साधना तुम्ही करू शकता किंवा दत्त गायत्री मंत्राची साधना देखील करू शकता. तर दत्त गायत्री मंत्राची साधना जर साधकांनी केली तर त्यांना लवकर आणि विशेष अशी अनुभूती येते. परंतु ही साधना करत असताना शरणागती आणि तुमच्या मनातील भाव या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. म्हणून या मंत्रांपासून तुम्ही या साधनेची सुरुवात नक्की करू शकता. तुम्हाला कोणती साधना करायची आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की लिहा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.